राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे। मात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाणार असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणतात। दुसरीकडे स्वर्णकार समाज आणि पोलिसांमध्ये समन्वय राहण्याकरता एक दक्षता समिती स्थापन करण्यात आली असल्याचं देखील पंकज भोयर यांनी स्पष्ट केलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आपल्यासोबत गृहराज्यमंत्री पंकज भोयर आहेत। नक्कीच भाऊ, सुवर्णकार समाजासाठी महत्त्वाचा एक निर्णय काल घेण्यात आलेला आहे, त्या संदर्भात काय माहिती? राज्यातल्या सुवर्णकार संघटनेनं मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांच्या काही अडचणी समस्या त्या ठिकाणी सांगितलेल्या होत्या, निवेदन दिलेलं होतं। त्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार राज्यातल्या सुवर्णकार समाजाच्या अडचणी सोडवण्याकरता त्यांच्यामध्ये आणि पोलीस प्रशासनामध्ये समन्वय राहण्याकरता एक दक्षता समितीची स्थापना करण्यात आलेली आहे, ह्या समितीच्या समन्वयाच्या माध्यमातून पुढे काम करण्यात। राज्यातल्या अनेक भागामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ग्रामीण भागातले अनेक लोक त्या ठिकाणी अडचणीमध्ये आहेत। यांना मदत करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं मदत करण्याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आरोग्याची किट जवळजवळ 5 लाख आरोग्याच्या किट आपण त्या ठिकाणी देतोय। त्याच पद्धतीनं 5 लाख विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक किट देखील आपण त्या ठिकाणी देतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार सर्व मंत्री महोदय असो किंवा विविध लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे। प्रशासनाच्या वतीनं देखील पाहणी करून अहवाल सादर करण्यात आलेले आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या ठिकाणी दौरा करून पाहणी केलेली आहे। लगेचच माननीय पंतप्रधान महोदयांची भेट घेऊन त्यांना राज्याच्या वतीनं केंद्राकडे मदतीची मागणी केलेली आहे। माननीय पंतप्रधान महोदयांनी देखील ती मागणी मंजूर केलेली असून लवकरच केंद्राकडून मदत प्राप्त होताच अजून मदत ही राज्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं करण्यात येईल। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।